नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आपली लाडकी वाहिनी झी मराठी याच वाहिनीवर एक घरचा सोहळा म्हणजे झी गौरव पुरस्कार सोहळा आपल्यासोबत आला आहे आणि याच निमित्ताने एक खोडकर जोडी माझ्यासोबत आहे. खोडकर बोलण्यापेक्षा खरंच ते दोघं गोड दिसतात आहेत. कसं आहेत दोघं? मस्त म्हणजे तू कसं आहेस? मी सुद्धा मस्त. बरं, 36 गुणी आपल्याकडे सिरियलचं नाव आहे, जुळलेत की नाही अजूनपर्यंत 36 गुण की बाबा आहेतच अजून वाकडे असं काही आहे का? एखादाही नाही जुळत. आम्ही ट्राय करतोय जुळवायला, पण आम्ही असं इतके क्लोज येतो की असं वाटतं की आता हा गुण जुळेल आणि काहीतरी होतं आणि आम्ही लांब होतो. नाही जुळत. सो आता तरी म्हणजे गेल्या 8 महिन्यात वेदांत प्रेमात पडलाय, पण अमूल्य अजून म्हणजे सुरुवात पण नाही झाली. अमूल्य प्रोसेसलाही सुरुवात झाली. 36 मधले 18 गुण वेदांच्या साईडने जुळलेत, पण हे अजून 18 बॅलन्स आहेत. 18 बाकी. बरं, दरवेळेला झी मराठी वाहिनी नवनवीन आपल्यासाठी थीम घेऊनच येते. असं यावेळी आपल्या घरचं कार्य थीम आहे. काय सांगाल या थीम बद्दल? किती एक्साइटमेंट आहे आणि किती भारी वाटत आणि ढिंच्याक वाटतंय महत्वाचा. जशी ही थीम आहे ना, अगदी तसंच वातावरण इथे आहे. म्हणजे 4th फ्लोअर बालगंधर्वचा आम्ही सगळे आर्टिस्ट तयार होत होतो आणि लिटरली म्हणजे माझा कॉस्ट्युम फिक्स नव्हता. मी 2 आणले होते ऑप्शन्स. मी अशी बॅग ओपन करून बसले होते आणि तितिक्षा आणि शिवानी आल्या. मी त्यांना म्हटलं, सांग ना गं, मी काय घालू, हा घालू का तो घालू? आणि नाही नाही, तू हा घालून बघ, आम्हाला ट्रायल करून दाखव. मग तू कोणते इयरिंग्स घालतीये, तू केस कसे घालतीये. सो असं प्रॉपर जे आपल्या घरी वातावरण असतं ना कुठल्या सणासुदीला, अगदी तसं वातावरण होतं. आणि माझा हा ड्रेस तितिक्षा आणि शिवानीनेच फायनल केला. आयुष, तुझ्यासोबत असं झालंय का? म्हणजे दरवेळेला मुलींचे जसे नखरे असतात, काय घालू काय घालू, झालंय का तुझ्यासोबत पण आता या कार्यक्रमासाठी? नाही, पण मी ह्यावर कंप्लेंटच नाही करू, कारण मी पण या सगळ्या बाबतीत खूप क्रँकी आहे. म्हणजे मी पण आउटफिटला, मेकअपला, हेअर या गोष्टींना खूप सिरियसली घेतो. पण यावेळेस लकीली माझा कॉस्ट्युम जरा लवकर फायनल झाला होता. आता युजली मी पण असं 11th आवरला. मी खूप यावेळेस 4 दिवसापासून मी सेट होतो की मला हे घालायचं, हा लुक आहे. पण नाहीतर आम्ही दोघं एकत्र कन्फ्युज असतो. हे ते आमचं चालू असतं. म्हणजे शूटमध्ये 5 मिनिटं ब्रेक मिळाले की आम्ही लगेच कॉस्ट्युम आणि ह्या त्या गोष्टींच्या मागे लागतो. नाही, बरं, गेले 3 दिवसापासून आपला हा कार्यक्रम सुरू आहे, रिहर्सल सुरू आहे, परफॉर्मन्स सुरू आहे. परफॉर्मन्स किती दमदार झालाय? काय झालंय? काय चूकमुक झाली आहे का की बाबा इथे सुद्धा गणला आहे? परफॉर्मन्स आमच्यासाठी कॉमेडीच होता. लोकांसाठी जरी रोमॅन्टिक असला तरी, कारण सतत भांडायची सवय आम्हाला, ऑन सेट, ऑन स्क्रीन, ऑफ स्क्रीन. त्यामुळे कधी असं लाजणं बिजणं, असं जवळ घेणं, केस मागे करणं, असं ब्युटी शॉर्ट्स टाईप आम्ही कधीच काही केलं नव्हतं. आणि आम्हाला पहिलं वाटलं आमचा परफॉर्मन्स तर काहीतरी धतिंग एखादं सॉन्ग असेल, एनर्जेटिक. सो आम्ही असं फुल असे ऑन होते की हा आपल्याला डान्स करायचा. गेल्यानंतर कळलं की रोमॅन्टिक सॉन्ग. आम्ही तर पहिले हसायलाच लागलो रिहर्सलमध्ये. आम्ही आय कॉन्टॅक्ट केला की फुटतो. अच्छा, म्हणजे इथे आली अनुष्का की आम्ही दोघी असं होतं. सो आम्हाला रोमॅन्टिक ऍक्ट करणं इतकं कठीण जातं. म्हणजे नॉर्मली आमचे डान्स असतात, प्रॉपर आम्ही नाचत असतो. पण यावेळेस आम्ही पहिल्यांदा स्टेज शेअर केला खूप वेळ. सो ते पण पहिल्यांदा झालंय. आणि पहिल्यांदा लोक पण अमूल्य आणि वेदांतला रोमॅन्स करताना बघतील. म्हणजे आधी लोकांनी ड्रीम मध्ये पाहिलंय किंवा वेदांतच्या पर्स्पेक्टिव्हने पाहिलंय, पण पहिल्यांदा दोघांनाही रोमॅन्स करताना लोक बघतील. बरं, या मालिकेला सुद्धा खूप भरभरून असे नामांकने मिळालेत. किती पोटामध्ये गोळा आले आणि किती एक्साइटमेंट वाटते, भाई काय होणार आहे काय नाही होणार आहे असं. आय ऑलवेज चूज टू बी एक्सायटेड, म्हणजे नो मॅटर वॉट. आणि आय थिंक हीच गोष्ट मी माझ्या कॅरेक्टरकडून नव्याने शिकते की ती प्रत्येक गोष्टीमध्ये एक्साइटमेंट शोधायची, आपला आनंद शोधायचा. सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड. लेट्स आयुष, तू काय सांग? मी खूप असा मॅनिफेस्टेशन वगैरे मध्ये बिलीव्ह करतो. सो मी असे 2 अवॉर्ड्स तरी मॅनिफेस्ट करून ठेवलेत त्यातले. होपफुली मला ते मिळतील. त्यामध्ये वादच नाही. खरंच खूप भारी वाटतं मला तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून. तुर्तास वेळेच्या भावी मी इकडे थांबतोय. तोपर्यंत आता धन्यवाद माझ्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.